नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विज्ञान विषय शिक्षक सोनवणे विटी. आज आपण इयत्ता 8वीतील जनरल सायन्स यातील चॅप्टर नंबर 3 फोर्स अँड प्रेशर यातील काही घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. In this section, we are going to take a look at number 1, contact and non-contact force, number 2, balanced and unbalanced force, number 3, inertia, number 4, pressure, number 5, atmospheric pressure, number 6, beyond force, number 7, Archimedes principle. या ठिकाणी संपर्क व असंपर्क बले, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे संतुलित आणि असंतुलित बले, त्याचबरोबर जडत्व म्हणजे काय हे बघायचं आहे. नंबर 4 दाब, नंबर 5 वातावरणीय दाब, नंबर 6 प्लावक बल आणि नंबर 7 आर्किमिडीजचे तत्व. हे घटक आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायचे आहे. व्हॉट इज अ फोर्स? आता बल म्हणजे काय हे सुरुवातीला बघू. फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन ऑफ अ बॉडी इन अ स्ट्रेट लाईन. एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतिमान बदल घडवून आणणारी भौतिक राशी म्हणजे या ठिकाणी बल होय. बलामुळे आपण एखाद्या गतिमान वस्तूला स्थिरही करू शकतो, बलामुळे आपण स्थिर वस्तूला गतिमानही करू शकतो. बलामुळे आपण एखाद्या वस्तूची दिशा सुद्धा आपण काय करू शकतो, बदलू शकतो. ते पुढे उदाहरण आपल्याला बघायचं आहे. म्हणजे या ठिकाणी स्थिर वस्तू ही जर स्थिरच असेल तर ती कोणत्याही प्रकारे ती गतिमान होऊ शकत नाही जर जोपर्यंत आपण त्याला बल लावत नाही तोपर्यंत. न्यूटन्सने आपल्याला ते सांगितलेलंच आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन बघा आता. अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. अँड ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअस टू मूव्ह विथ द सेम स्पीड अँड डायरेक्शन व्हेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. न्यूटनचा गतिविषय पहिला नियम काय सांगतो बघा. स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते. गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते. न्यूटनचा हा गतिविषयक पहिला नियम आहे. त्याने सांगितलं की जर स्थिर वस्तू असेल आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बाह्य बल कार्यरत नसेल किंवा त्याला आपण बल जर लावलं नाही तर ती वस्तू स्थिरच राहील. आणि एखादी गतिमान वस्तू जर सरळ रेषेमध्ये जात आहे तर तिला कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर बल आपण लावलं नाही तर ती वस्तूसुद्धा सरळ दिशेने सरळ पुढे जात राहते. कॉन्टॅक्ट फोर्स, संपर्क बल म्हणजे काय? खाली एक चित्र दिसतंय बघा आपल्याला, ठीक आहे नाही. आता त्याच्या अगोदर आपण याची एक व्याख्या वरती कॉन्टॅक्ट बल म्हणजे काय आपण ते बघू. अ फोर्स दॅट ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ टू ऑब्जेक्ट्स ऑर व्हाया वन मोर ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ कॉन्टॅक्ट फोर्स. वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे प्रयुक्त झालेल्या बलास आपण या ठिकाणी काय म्हणतो, संपर्क बल असे म्हणतो. खाली चित्र दाखवलेले बघा. एक माणूस गाडी लोटतोय, त्या गाडीवर तो बल प्रयुक्त करतोय, फोर्स लावतोय, कारण की ती गाडी पुढे जावण्यासाठी आहे की नाही. म्हणजे दोन वस्तू एकमेकांना स्पर्श झाल्या. त्या ठिकाणी एक मुलगा त्याच्या डॉगीला काय करतोय, आपल्याकडे खेचण्याचं काम करतोय दोरीच्या मार्फत. अजून एक चित्र त्यामध्ये असं दाखवलेलं आहे की एक विद्यार्थी किंवा जो मुलगा आहे त्याने आपल्या पायाने तो चेंडू काय केला, फुटबॉल काय केला, हवेमध्ये उंच फेकला, ढकलला. म्हणजे त्या ठिकाणी संपर्क झाल्याशिवाय त्यांनी ते बल एकमेकांवरती लादलं गेलं नाही. म्हणजे या ठिकाणी संपर्क बल झालेला आहे. आता असंपर्क बल म्हणजे काय? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, अ फोर्स दॅट ॲक्ट बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन इफ द टू ऑब्जेक्ट आर नॉट इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. जेव्हा दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या वस्तूंमध्ये बल प्रयुक्त जर होत असेल किंवा आपल्याला दिसत असेल तेव्हा त्या बलास आपण असंपर्क बल असे म्हणतो. इथं तुमच्या डोळ्यासमोर काही चित्र दाखवलेले आहे. चुंबकाला लोखंड किंवा लोखंडाला चुंबक काय करतं, आपल्याकडे खेचतं, ठीक आहे. दूर जरी ठेवलं थोडं, त्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या आतमध्ये जर असेल त्या दोन्ही वस्तू काय होतात, त्या चिटकतात. अशाच पद्धतीने काही उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. बॅलन्स फोर्स, संतुलित बल म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. इफ अ बॉडी इज ॲक्टेड अपॉन बाय टू फोर्स इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन
and having the some line of action. The force are called balance force. Here, the net force acting on the body is 0. या ठिकाणी बघा, संतुलित बल म्हणजे काय? वस्तूवर एकाच सरळ रेषेत समान परिमाणांची व परस्पर विरुद्ध दिशा असलेली या ठिकाणी दोन बले प्रयुक्त केली तर त्या बलांना संतुलित बले म्हणतात. यावेळी परिणामी बल 0 असते. तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र आहे, टेबल आहे, त्या टेबलवरती एक पुठ्ठा ठेवलेला आहे, त्या पुठ्ठ्याच्या मधून एक दोरा आरपार टाकला आणि दोन जे तराजूचे पारडे आहे ते आपण काय केले, जमिनी साईडला सोडले आणि त्या दोन्ही पारड्यांमध्ये आपण सारखं वजन ठेवलं. 1-1 किलोचं वजन आपण त्यामध्ये ठेवलं. पारडे जमिनीपासून सारख्याच अंतरावर राहतील आणि टेबलापासून खाली येताना सारख्याच अंतरावर खाली येतील, आहे की नाही? दोघंही हे काय राहतील, सारखं, कारण की त्या दोन्ही पारड्यांमध्ये आपण सारखं वजन ठेवलं असल्यामुळे ते दोन्ही एका सारख्या उंचीवरती येऊन त्या ठिकाणी थांबतील किंवा ते दोघं सारख्या अंतरावर राहतील. पण यामध्ये सारखं वजन असणं फार गरजेचं आहे, तरच ते संतुलित बल त्या ठिकाणी असू शकतं. ठीक आहे. अजून एक जर बघायचं म्हटलं तर आपण रस्सीखेच हा खेळ खेळतो बघा, दोरी ओढ ज्याला म्हणतो आपण. एका साईडला काही विद्यार्थी उभे असतात, दुसऱ्या साईडला काही विद्यार्थी उभे असतात आणि दोरीचा जो सेंटर असतो मध्य, तो जो आपल्याकडे खेचेल तो जिंकला असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. मग दोन्हीकडे जर बल सारखं लागलं तर सेंटर मध्यभाग असतं आणि ते सेंटर ना डाव्या बाजूला सरकतं ना उजव्या बाजूला सरकतं दोरीचं. म्हणजे त्या ठिकाणी दोन्हीकडे बल हे सारखंच त्या ठिकाणी प्रयुक्त झालं तर त्या ठिकाणी बल जे आहे त्याचा परिणाम हा किती असतो, मग 0, कारण की त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, तो एकाच ठिकाणी स्थिर राहतो. आता आपल्याला बघायचं आहे अनबॅलन्स फोर्स, असंतुलित बल. इफ 2 or more force act on a body such that their resultant is not 0, the resultant is an unbalanced force. It produces acceleration in the body. असंतुलित बल म्हणजे काय? वस्तूवर 2 किंवा अधिक बले क्रिया करीत असतील व त्यांचे परिणामी बल 0 असेल तर त्या परिणामी बलास असंतुलित बल म्हणतात. अशा बलामुळे वस्तूवर त्वरण निर्माण होते. आता मागचं उदाहरण जे बघितलं होतं आपण टेबलचं, तेच उदाहरण घेऊ आपण. 2 तराजूचे पारडे घेतले आपण, त्याच पद्धतीने त्यांची मांडणी केली, मागच्या उदाहरणात ज्या पद्धतीने केली होती आपण तशी, आणि त्याच्यामध्ये दोन्ही पारड्यांमध्ये कमी जास्त वजन ठेवलं. समजा एका पारड्यामध्ये 2 किलो आणि एका पारड्यामध्ये 1 किलोचं वजन आपण त्या ठिकाणी ठेवलं. 2 किलो ज्या पारड्या ठेवलेलं आहे ते पारडं काय होईल, जमिनीच्या दिशेने खाली सरकायला सुरुवात होईल, कारण त्याच्यामध्ये वजन जास्त असल्यामुळे ते 1 किलोचं पारड्याला काय करेल, वरती टाकलेलं आणि ते स्वतः जमिनीच्या दिशेला जाईल. या ठिकाणी असंतुलित बल राहिलं, यालाच आपण असंतुलित बल असे म्हणतो. Inertia. The tendency of an object to remain in its existing state is called its inertia. जडत्व, वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला वस्तूचे जडत्व असे म्हणतात. आता द इफेक्ट ऑफ अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी. वस्तूवर बल लावले असता त्याचे वस्तूवर होणारे परिणाम कशा पद्धतीने होते बघा. नंबर 1, अ फोर्स कॅन सेट अ बॉडी इन मोशन. फॉर एक्झाम्पल, इफ अ बॉल ॲट रेस्ट ऑन द फ्लोर इज पुश इट रोल ऑन द फ्लोर. स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते. उदाहरणार्थ, जमिनीवर स्थिर असलेल्या चेंडूला लात मारल्यास तो काय होतो, गतिमान त्या ठिकाणी होतो. अ फोर्स कॅन स्टॉप अ मूव्हिंग बॉडी. फॉर एक्झाम्पल, अ मूव्हिंग बायसिकल कॅन बी ब्रॉट टू रेस्ट बाय ॲप्लिकेशन ऑफ ब्रेक्स. गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते. उदाहरणार्थ, ब्रेक वापरून गतिमान सायकल थांबवता येते. Number 3, a force acting on a body can change the speed of the body. For example, when brakes are applied to a moving bicycle, its speed decreases due to the friction between the brake shoe and the rim of the tire. वस्तूची चाल या ठिकाणी आपण जर बघितलं तर वस्तूची जी आहे, पहिलं मुद्दा बघितला आपण, गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते. उदाहरणार्थ, ब्रेक वापरून गतिमान सायकल आपण त्या ठिकाणी थांबवतो. त्याच पद्धतीने वस्तूची चाल बदलू शकते. जर गतिमान सायकलचे ब्रेक दाबले असता सायकलची त्या ठिकाणी काय होते, चाल ही बदलते. अ फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द बॉडी. फॉर एक्झाम्पल, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी, द डायरेक्शन ऑफ मोशन
ऑफ द बॉडी कीप्स ऑन चेंजिंग ड्यू टू द अप्लाइड फोर्स. वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते. उदाहरणार्थ एकसमान चालीने वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूंच्या गतीची दिशा प्रयुक्त बलामुळे सतत बदलत असते. A force can change the speed as well as the direction of motion of the body. For example, when a ball by a bowler is hit by a batsman, there occur a change in the speed as well as the direction of motion of the ball. वस्तूची चाल व वस्तूची गतीची दिशा दोन्ही आपण बदलू शकतो. कसं? उदाहरणार्थ, गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला असता चेंडूची चाल व चेंडूच्या गतीची दिशा दोन्ही या ठिकाणी बदलते. आपण खेळ खेळताना या गोष्टी आपल्या लक्षात नसताना आलं, पण आता आलं असेल की एक बॉलर त्या ठिकाणी बॉल जेव्हा बॅट्समॅनकडे फेकतो, बॅट्समॅन त्याला काय करतो, त्याची दिशा बदलतो, त्याचबरोबर त्याची गतीसुद्धा बदलते. जर तुम्हाला स्लो करायला तो थांबवू शकतो, जर जोरात फटका मारला त्याची स्पीड अजून काय होऊ शकते, वाढवू शकते. A force can change the shape and size of the body on which it acts. For example, when a rubber ball is pressed, it gets deformed and hence no longer remains spherical. Also, there can be a decrease in its volume. वस्तूचा आकार तसेच वस्तूचे आकारमान यात बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ, रबरी चेंडू दाबला असता तो गोलाकार न राहता त्याचा आकार त्या ठिकाणी काय होतो, बदलतो. तसेच त्याचे आकारमानही त्या ठिकाणी काय होते, कमी कमी होऊ शकते. प्रेशर, दाब. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड अ प्रेशर. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलास या ठिकाणी दाब म्हणतात. आणि याचं युनिट जे आहे SI युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. यालाच या ठिकाणी आपण पास्कल PA या शब्दाने दाखवतो. त्याचबरोबर हवामानशास्त्रात याला म्हणजे ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये याला बार या शब्दाने ओळखतात. या एककात या युनिटमध्ये त्याला मोजतात, ठीक आहे, व्यक्त करतात. एक बार म्हणजे 10⁵ पास्कल या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपण 3 उदाहरणं बघू. आता स्थायूवरील दाब, द्रवाचा दाब आणि द्रवाचा दाब व पातळी. स्थायूचा दाब कशा? पहिलं चित्र जे आहे प्रेशर ऑन सॉलिड, याच्यामध्ये एक फळी दिलेली बघा, 2 खाली वीट दिलेल्या, त्या विटावरती आपण एक फळी ठेवली समजा लाकडी, आणि त्या लाकडी फळीवरती जेव्हा पुस्तक आपण ठेवतोय ते एका रेषेमध्ये सरळ ठेवल्यानंतर फळीमध्ये कोणत्याही प्रकारचा दाब आला नाही, कारण की ते सर्व पुस्तकं हे वेगवेगळ्या अंतरावर ठेवल्यानंतर फळी त्याच्यावरती दाब, फळीवर पडणारा दाब हा काय झाला, कमी झाला. हेच पुस्तक आपण एकावर एक ठेवले आणि त्या फळीवर होणारा दाब काय होईल, त्या ठिकाणी वाढेल आणि फळी आतमध्ये झुकल्या जाईल. आता द्रवाचा दाब बघू आपण. प्रेशर ऑफ लिक्विड. या ठिकाणी एका बॉटलमध्ये खालच्या तळाच्या थोड्या वरती एक प्लॅस्टिकच्या नळीने त्या ठिकाणी आपण होल केल्यानंतर प्लॅस्टिकची नळी जोडली तर त्याला फुगा आपण जोडला, ठीक आहे. फुगा आपण बांधल्यानंतर त्या बॉटलमध्ये काय करायचं, तुम्हाला पाणी टाकायचं. जसं आपण पाणी टाकू फुल तसं फुग्याचा या ठिकाणी आकार वाढायला सुरुवात होईल. 3 नंबरचं बघा या ठिकाणी चित्र ते जे दाखवलेले लेवल अँड प्रेशर ऑफ लिक्विड, द्रव्याचा दाब व पातळी. आपण एका बॉटलमध्ये पाणी टाकण्या अगोदर 3 चित्र केले, ज्या पद्धतीने तुम्हाला ते पाणी बाहेर पडताना दिसते त्या पद्धतीने, आणि त्या बॉटलमध्ये नंतर पूर्णपणे पाणी भरलं. आपल्याला असं दिसेल की जे सगळ्यात खाली जे आपण होल पाडलेलं आहे त्या होलमधून सर्वात दूर काय होतंय, पाणी पडतंय, म्हणजे त्या ठिकाणी दाब जास्त पडला. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जेवढा जास्त दाब क्षेत्रफळ कमी असेल तेवढं त्या ठिकाणी काय होतं, दाब हा जास्त वाढतो. अजून एक उदाहरण जर घ्यायचं झालं, समजा उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 2 प्लॅस्टिकचे टब घेतले किंवा काचाचे त्या ठिकाणी भांडे घेतले 2 मोठे. त्यामध्ये तुम्ही काय केलं, चिखल जो असतो ना गार, आहे की नाही, मातीचा चिखल केल्यानंतर तो त्या व्यवस्थित त्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवला. 2 भांडे व्यवस्थित सारख्याच आकाराचे घेतले, सारख्याच मापाचे घेतले, त्यामध्ये चिखल सुद्धा सारखाच टाकला आणि 2 विटा आणल्या तुम्ही. त्या विटा सुद्धा सारख्याच वजनाच्या असल्या पाहिजे, सारख्याच मापाच्या असल्या पाहिजे, ठीक आहे. त्या 2 विटा आणल्यानंतर एक वीट आडवी ठेवली आणि एक वीट उभी ठेवली तुम्ही.
तर तुमच्या लक्षात येईल की उभी वीट जी आहे ती जास्त खाली गेली, आडवी वीट थोड्या प्रमाणात गेली. थोड्या वेळानंतर तुम्ही दोन्ही विटा जेव्हा काढून बघितल्या त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की कोणती वीट जास्त चिखलामध्ये आतमध्ये रुतल्या गेली. तर जी उभी केलेली होती, का? कारण की त्याचं क्षेत्रफळ कमी होतं म्हणून त्याचा दाब जास्त पडला, आहे की नाही. आपण खिळ्याचं उदाहरण घेतो. खिळ्याचं उदाहरण जर घेतलं आपण, खिळा टोकदार दिशेने आपण भिंतीच्या साईडने ठोकतो आणि जे सपाट चपट टोक असतं त्याच्यावरती आपण हॅमरने काय करतो, मारतो, म्हणजे त्याच्यावर मारतो आपण. म्हणजे टोकदार साईड जी असते ती भिंतीत काय होते, एकदम अल्लाद आतमध्ये जाते. का? कारण की त्याचं क्षेत्रफळ कमी असतं म्हणून त्याचा दाब जास्त पडतो. तोच खिळा जर आपण उलटा ठोकण्याचा प्रयत्न केला तर नाही जाणार. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की जेवढं क्षेत्रफळ कमी तेवढा दाब हा जास्त वाढतो. Atmospheric pressure बघा. Air surrounds the earth from all sides. This layer of air is called atmosphere. The atmosphere exists to about 16 km height. It further extends up to about 400 km in a very dilute form. The pressure created due to air is called the atmospheric pressure. वातावरणीय दाब म्हणजे काय बघा. पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचे आवरण आहे. या आवरणालाच वातावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे. त्यापुढेही सुमारे 400 किलोमीटरपर्यंत ते अतिशय विरळ स्वरूपात किंवा रूपात या ठिकाणी आपल्याला ते असते. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असे संबोधले जाते. बियॉन्ड फोर्स. द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर or other fluid or gas is called the beyond force. It depends on the volume of the object immersed in the fluid V, the density of the fluid and the acceleration due to gravity at that place. Magnitude of the beyond force Vp1G. आता पी म्हणजे फ्लुइड आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटी, ठीक आहे. आणि व्ही म्हणजे या ठिकाणी त्यांनी दिलेले ऑब्जेक्ट, व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, ठीक आहे. या ठिकाणी त्याचा आकारमान आपण म्हणतो, वस्तूचे आकारमान. प्लावक बल म्हणजे काय बघा. पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल म्हणतात. प्लावक बल द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान व्ही, द्रव्याची घनता P1 व त्या ठिकाणचे गुरुत्वीय त्वरण G या गोष्टीवर अवलंबून असते. प्लावक बलाचे परिणाम Vp1G हे असते. आर्किमिड्स प्रिन्सिपल. व्हेन एन ऑब्जेक्ट इज पार्शियली or fully impressed in a fluid, a force of buoyancy act on its in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. आर्किमिडीजचे तत्वे बघा. आर्किमिडीजचे तत्वाने काय सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी. एखादी वस्तू द्राव्यमध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बघा. एखादी वस्तू समजा आपण पाण्यात बुडवतोय, पाण्यात बुडवत असताना ती जेव्हा खाली खाली जात असते त्याच्या खालची बाजू ती काय करते, बाजूला सरकवते. परंतु वरतून येणारं जे आहे, तुम्ही आज घरी गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा. एक जर तुम्ही बकेटमध्ये पाणी भरलेलं आहे, त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू, चेंडू जरी घेतलं, तुम्ही समजा चेंडू हाताने ज्यावेळेस बुडवायचा प्रयत्न कराल तुम्ही, त्यावेळेस हाताने त्याला खाली ढकला बरं का, असं त्यात ठेवू नका, नाही तो तरंगेल. ढकलत असताना एक लक्षात येईल की त्याचं पाणी जे आहे साईडला सरकतं आणि त्याला वरतून पाणी काय करतंय, दाब देत आहे, ठीक आहे. वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजू सारलेल्या द्राव्यूच्या वजना इतके असते. जेवढं ते बाजूला सरकतो तेवढंच त्याच्या वरतून ते बल तेवढं वरतून येतच. याला त्यांनी सांगितले की त्याच वस्तूने बाजूला सारलेल्या द्राव्यूच्या वजना इतके तेवढं ते असतं. डेन्सिटी मास इन अपॉन व्हॉल्यूम. इट्स SI युनिट इज किलोग्राम पर मीटर क्यूब अँड CGS युनिट इज ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻³ किलोग्रॅम किंवा या ठिकाणी 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी of a substance upon density of water. It has no unit
रिलेटिव्ह डेन्सिटी इज ऑल्सो कॉल्ड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. या ठिकाणी बघा काही तुम्हाला हे दिलं, घनता म्हणजे वस्तुमान छेद आकारमान आणि घनतेचे SI एकक या ठिकाणी किलोग्रॅम पर मीटर घन आणि CGS आहे एकक ग्रॅम पर ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब गुणिले एक त्याचबरोबर पुढे बघा 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब बरोबर 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब एवढा आहे. सापेक्ष घनता म्हणजे पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता. या राशीला एकक नाही, सापेक्ष घनतेला विशिष्ट गुरुत्व असेही या ठिकाणी म्हटले जाते. एक जनरल माहिती म्हणून तुम्हाला दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 7 मध्ये आपल्याला चॅप्टर नंबर 4 करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या पाठाबद्दल माहिती बघायची आहे. धन्यवाद.